नमस्कार फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर सुबोध पुरोहित, चीफ कन्सल्टंट अँड सर्जन दृष्टी आय केअर यवतमाळ। तर मित्रांनो, आज आपण याबद्दल बोलणार आहेत की बऱ्याच लोकांना एक कन्फ्युजन असतो की आपण ऑपरेशन करायला, कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायला गेलो आणि तिथं आपल्याला एका ठिकाणी 5,000चं ऑपरेशन आहे, एका ठिकाणी 10,000चं आहे, एका ठिकाणी 50,000चं म्हणतात, कोणी म्हणतात 1 लाखाचं ऑपरेशन आहे। तर हे फरक कशामुळे आहे? तर त्याचं फरकाचं मेन कारण असतो की आपण सर्जरी करताना कुठले इन्स्ट्रुमेंट्स यूज केलेले आहेत आणि सर्जरी करायच्या वेळेस मोतीबिंदू काढल्यानंतर लेन्स कुठल्या टाईपचे आपण टाकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा सर्जरी जर ॲडव्हान्स सर्जरी मशीन यूज केली, जसं ही एल्कॉन सेंच्युरियन मशीन आहे, याला वर्ल्डमधली सगळ्यात बेस्ट मशीन आहे। तर याच्यामध्ये काय असते की प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जे आम्ही यूज करतो तो इन्स्ट्रुमेंट आम्ही एकदा यूज करून फेकून देतो। दॅट इज नॉट अ रियुजेबल। एकदा वापरल्यानंतर त्याला फेकून देतो, म्हणून त्याची कॉस्ट अजून वाढते आणि दिस इज वन ऑफ द सगळ्यात महाग मशीन आहे, कारण त्याची ॲक्युरसी जास्त असते आणि त्याची एफिशियन्सी पण जास्त असते आणि पेशंटला जेव्हा आम्ही सर्जरी करतो तर त्याची हिलिंग फार फास्ट होते। तर त्यामुळे या मशीनचं कॉस्ट त्या सर्जरीमध्ये पण लागतो आपल्याला। नंतर एक प्रॉब्लेम असतो की लेन्सेसमध्ये का असं आहे, तर लेन्सेसचे पण बरेच मटेरियल असतात त्याच्यामध्ये, जसं पॉलिमिथाइल मिथायक्रिलेट मटेरियल असतो जे साधे लेन्सेस असतात, काही मटेरियल असतात जे ॲक्रिसॉफ्ट मटेरियल असतात, काही मटेरियलमध्ये हायड्रोफोबिक असतो ज्याच्यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर जे जाळा येतात त्याचे प्रमाण कमी असतात, किंवा काही हायड्रोफिलिक असतात ज्याच्यामध्ये प्रमाण कमी असतात, जास्त असतात जाळे येण्याचे, ते स्वस्त असतात आणि त्याचे पण लेन्सेसचे ब्रँड असतात वेगळे आणि ते लेन्सेस तुमच्या डोळ्याला कुठले सुटेबल आहेत त्याचे पण एक मशीन असते ज्याच्यामध्ये आम्ही कॅल्क्युलेशन करून निश्चित करतो की या पेशंटला किंवा या रुग्णांना ही लेन्स जास्त सुटेबल आहे। त्याच्यामुळे त्या ऑपरेशनचं कॉस्ट थोडं जास्त वाढतो। म्हणून जसं साध्या भाषेमध्ये उदाहरण द्यायचं म्हणजे आपण म्हणतो की मला पेढा खायचा आहे, तर तुम्ही बस स्टँडवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं पण एक पेढा मिळेल, तो गोड असतो। तेच तुम्ही कुठल्या ब्रँडेड बंगाली मिठाई खाणार किंवा हल्दीरामची मिठाई खाणार, ती पण गोड लागणार, पण खाणाऱ्याला माहिती पडते की ही मिठाई ही पण गोड आहे आणि ही पण गोड आहे, मग फरक काय? पण त्याची क्वालिटीमध्ये फरक असते। गोड तर दोन्ही आहे, दोन्ही डोळ्यामध्ये म्हणजे कमी जे रेटचे सर्जरी असतात त्याच्यामध्ये दिसते आणि जास्त आहे त्याच्यामध्ये दिसते, पण फरक क्वालिटीमध्ये असतो। म्हणून या लेन्सेसचं किंवा या सर्जिकल चार्जेसचं रेट जास्त असतात। आय होप तुम्हाला हे सगळं संक्षिप्तमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मी आणि तुमच्या लक्षात आलं असेल। धन्यवाद।